झाल्यानंतर KG मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देखील आता क्यू लावावा लागतो. माझ्या ओळखीचं एक मुंबईचं कुटुंब आहे की चांगल्या बालवाडीमध्येच प्रवेश मिळावा म्हणून मुलांची 2.5 वर्षी टेस्ट होते, ॲडमिशन टेस्ट होते, आणि त्या ॲडमिशन टेस्टमध्ये आपल्या मुलाने नीट मार्क मिळावे म्हणून मुलगा 2 वर्षाचा असताना त्यांनी त्याला ट्युशन लावली. लातूरकरांना याचं फार आश्चर्य वाटायला नको. शाळेमध्ये सतत स्पर्धा, वर्गात स्पर्धा, 8वी मध्ये स्पर्धा, 10वी मध्ये स्पर्धा, 12वी मध्ये स्पर्धा. ही स्पर्धा काही आपली पाठ सोडत नाही. तुम्ही जर टीव्हीवरची ती जाहिरात पाहिली असेल, एक लहान मूल शाळेतलं धावत धावत येतं घरी, 7वी 8वीतलं मूल असेल कदाचित, धावत धावत येतं आणि आईला म्हणतं, आई आई मला परीक्षेमध्ये 90% मार्क मिळाले. आई उठून म्हणते, हाँ लेकिन उस राजू को कितने मिले. तुला किती मिळाले इट डझंट मॅटर, हु आर यू. तुला किती मिळाले हे मॅटरच करत नाही. तू 90% मार्क मिळवले हेही मॅटर करत नाही. तुला राजूपेक्षा जास्त मिळाले की नाही बोल. नसतील मिळाले तर तुझ्या जिगणीवरती. आज या स्पर्धेने आपली अवस्था अशी केली आहे की आपल्या वर्गातला आपला शेजारी देखील, वर्गमित्र देखील आपला स्पर्धक असतो म्हणून शत्रू असतो. एकदा गडचिरोलीमध्ये आम्ही एक शिबिर घेतलं होतं महाराष्ट्रातल्या तरुणांचं, आणि त्याच्यामध्ये एक आम्ही गंमत म्हणून प्रश्न टाकला की तुम्ही जंगलातनं जाता आहात, 2 जण आहात, 2-2च्या जोड्या केल्या मुलांच्या, आणि तुम्ही जंगलातनं जाता आणि अचानक एक वाघ आला तर काय कराल. तर आदिवासी मुलं जी होती, गडचिरोलीची 2 आदिवासी मुलांची जोडी होती, ते म्हणाले काय करू, दोघं मिळून त्या वाघाशी लढू, जगलो तो दोघंही जगू, नाही तर मेलो तो दोघंही मरू. दुसरी मुलं जी होती ती मुंबईची होती जोडी. मुंबईची जोडीतला मुलगा असं म्हणाला, तो मुलगा असं म्हणाला की मी जोरात धावत सुटेन, पळत सुटेन. तर मी त्याला विचारलं, अरे पण तू पळत सुटशील पण तू काय वाघापेक्षा जास्त गतीने पळणार आहेस. तो म्हणाला, वाघापेक्षा जास्त गतीने पळावं लागत नाही, या दुसऱ्यापेक्षा जास्त गतीने पळालो वाघाच्या तोंडी मित्राला दिलं की मी सुटलो. जी मित्राला वाघाच्या तोंडी देते त्याला स्पर्धा असे म्हणतात. जी मित्राला शत्रू म्हणून बघते त्याला स्पर्धा असे म्हणतात. आणि आपण सगळे लहानपणापासून या स्पर्धेमध्ये धावायला मजबूर केले जातो. याचा अर्थात एक श्रेय लातूर पॅटर्नलाही जातं. पुढे आपल्याला डिग्री मिळते, शिक्षण पूर्ण होतं, कुठेतरी नोकरी मिळते. नोकरी मिळाली की आपला धंदा असला की दुसरी स्पर्धा सुरू होते. नोकरीत पद कोणतं, मग प्रमोशन किती, मग पगार किती, मग घर किती खोल्याचं, मग घरामध्ये मोटर लागते, TV लागतो, फ्रीज लागतं, हे सगळे स्वप्न असतात. मग ते घर सगळं झालं की सजवायला एक बायको तरी लागते किंवा एक नवरा तरी लागतो. ते घरामध्ये जरा बरं दिसतं की नाही. तर हे सगळं कमावता कमावता आणि पळता पळता अख्खं आयुष्य आपलं कॉम्पिटिशनमध्ये किंवा कन्झम्पशनमध्ये निघून जातं. प्रश्न असा आहे माझ्या मित्रांनो, आणि ज्यांच्यासमोर अख्खं जीवन आता पडलेलं आहे त्यांना माझा प्रश्न असा आहे त्यांच्यासाठी की कॉम्पिटिशन आणि कन्झम्पशन, स्पर्धा आणि उपभोग एवढंच आमचं जीवन असावं का. एवढंच जर जीवन असेल तर हे जीवन सजा होऊन जाईल. या कॉम्पिटिशनला अंत दिसत नाही, कारण शेवटी मेल्यानंतर देखील आता शहरामध्ये एवढी गर्दी झाली आहे स्मशानामध्ये की तिथे काही दिवसांनी क्यू लावावं लागणार आहे, वेटिंग लिस्ट राहणार आहे. तर मग ह्या जगण्याला अर्थ काय आहे. नुसतं कॉम्पिटिशन करायची किंवा उपभोग करायचा
उपभोगाला अंत नाही. ऑस्कर वाइल्ड मोठं सुंदर म्हणाला, प्रसिद्ध इंग्लिश लेखक होता. तो असं म्हणाला की देर आर ओनली 2 ट्रॅजेडीज इन लाईफ. जीवनामध्ये फक्त 2च शोकांतिका आहे. एक म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते न मिळणं, बरोबरच आहे. जे हवं ते नाही मिळालं तर आपण दुःखी होतो. आणि दुसरं तो म्हणाला की दुसरी शोकांतिका आहे की ते तुम्हाला मिळणं. का? कारण जे हवं ते नाही मिळालं तर आपण दुःखी होतो, पण जे हवं ते मिळालं तरी थोड्या वेळाने आपण दुःखीच होतो. कारण जे हवं ते मिळालं की 2 मिनिटात वाटायला लागतं की पण एवढंच नाही, जास्त पाहिजे होतं, हे नाही ते दुसरंच पाहिजे होतं. हिरवी साडी घेऊन आली मॉलमधनं, पण परत येता येता बाईला वाटायला लागतं पण ती लाल साडी जास्त चांगली होती. इच्छांना अंत नाही, मनाला समाधान नाही, आणि म्हणून कॉम्पिटिशनलाही अंत नाही आणि कन्झम्पशनमधनं समाधान नाही. तर मग स्पर्धा आणि उपभोग याच्या पलीकडे माझ्या जीवनाचा काय अर्थ आहे? कारण एवढाच जर जीवनाचा अर्थ असेल तर जीवन मोठी भयंकर सजा ठरेल. आणि हे जीवन जर मला सजा होऊ द्यायचं नसेल, शिक्षा होऊ द्यायची नसेल, आणि अगदी थोडं कठोर शब्द वापरू, ते जीवन जर शिक्षा असेल तर मग सगळ्यात चांगला सोपा उपाय त्याच्यातून सुटण्याचा आत्महत्या ठरतो. म्हणून अल्बेर कामू नावाचा प्रसिद्ध फ्रेंच लेखक, ज्याचं नोबेल प्राइज मिळालं, त्याच्या एका पुस्तकातलं अगदी पहिलंच वाक्य तो सुरूच असं करतो की दी ओनली रिअल क्वेश्चन इन द लाईफ इज द क्वेश्चन ऑफ सुइसाईड. जगामध्ये एकच तात्विक खरा प्रश्न आहे, आत्महत्या करावी की करू नये. कारण जर जीवन हे सजा असेल तर मग आत्महत्या सगळ्या सुटकेचा मार्ग ठरतो, आणि मराठवाड्यातले शेतकरी तो मार्ग स्वीकारतात आहेत. तर मग आत्महत्येपेक्षा अधिक चांगलं काहीतरी जीवनाला हेतू शोधणं, जीवनाला पर्पज शोधणं हे आवश्यक ठरतं. ते नसेल तर जीवन हे शिक्षा होऊन जातं. म्हणून जीवनाचा हेतू शोधणं ही माझी जबाबदारी आहे. विक्टर फ्रँकेल नावाचा एक मानसरोग तज्ज्ञ होता. 70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जर्मनांच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये तो होता, ज्यू होता. आणि तो कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आपण फिल्ममध्ये पुष्कळ पाहिला किंवा वर्णनं वाचली आहेत की स्थिती भयंकर. रोज ज्यूंना गॅस चेंबरमध्ये देऊन मारायचे, आणि यांनी पळून जाऊ नये म्हणून अवतीभोवती तारेचे मोठं कुंपण उभारलेलं, आणि तरी त्याच्यातनं तारांमधनंही पळून जाऊ नये म्हणून त्याच्यातनं हाय व्होल्टेज करंट सोडलेला. त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये असलेल्या ज्यूंना मरण डोळ्यासमोर दिसत होतं, पण सुटका कुठेच दिसत नव्हती. आणि म्हणून त्याच्यातल्या काही लोकांना वाटायचं की इथे जर सुटकाच होणार नसेल तर ह्या यातना भोगण्यापेक्षा मृत्यू बरा. म्हणून दर 1-2 दिवसाने अचानक तारेच्या कुंपणावरनं फटकन आवाज यायचा. कोणीतरी एक आपला देह त्या तारेच्या कुंपणावर झोकून दिलेला असायचा, त्याचा फटाका फुटायचा, एक माणूस मेला, त्याची सुटका झाली असं आतमधले लोक मानायचे. आणि आत्महत्येचे विचार प्रत्येकाच्या मनात घोळायचे. विक्टर फ्रँकेलने लिहिलं आहे की त्याच्या लक्षात आलं की त्याच्याही मनामध्ये आत्महत्येचे विचार यायला लागले, आणि त्या तारा त्याला बोलवायला लागल्या की सजा कशाला भोगतोस, सुटका, पटकन सुटका. विक्टर फ्रँकेलला मोठा प्रश्न पडला की आता या आत्महत्येच्या विचारापासून मी स्वतःला कसं वाचवू. मला नाही मरायचं, पण इथे जगण्यापेक्षा तर मरण फारच सोपं वाटतंय आणि चांगलं वाटतंय. तर त्याच्या संघर्षामधनं त्याने असं लिहिलं आहे की माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येकाला जगण्याला जर एक स्वप्न मिळालं तर त्या कॉन्सन्ट्रेशनच्या कॅम्पमधनं देखील जगण्याची इच्छा निर्माण करता येते. म्हणून प्रत्येकाला जगायला एक स्वप्न पाहिजे. जगायला जर एक स्वप्न असेल तर जगण्याची शिक्षा देखील माणूस भोगू शकतो. स्वप्न नसेल तर जगणं एक शिक्षा होऊन जातं. म्हणून पुढे तो म्हणतो आणि मोठं सुंदर वाक्य म्हणतो की दोज हू नो दी व्हाय ऑफ लिव्हिंग दे हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट दी हाऊ ऑफ लिव्हिंग. आपल्या सगळ्यांसमोर मुख्य प्रश्न असतो की कसं जगू. 2 खोल्यांचं घर की 3 खोल्यांचं, लातूरमध्ये की पुण्यामध्ये, पगार
15,000 की 25,000? मोटरसायकल की मोटर गाडी? कसं जगू या प्रश्नांनी आपण इतके जास्त प्री ऑक्युपाईड असतो, आपलं त्याच्यामध्ये इतके गुंतलेले असतो की त्याच्यामध्येच आपलं सगळं जीवन निघून जातं आणि त्याचेच आपण हाल भोगत राहतो. त्या सापळ्यामध्येच आपण पडून राहतो. व्हिक्टर फ्रँकेल म्हणतो की ज्यांना कशासाठी जगावं हे कळलं त्यांना कसं जगूचे प्रश्न शिल्लक उरत नाहीत, कारण जगणं मग आनंदमय होऊन जातं. आणि म्हणून जगणं जर कॉन्सन्ट्रेशन कॅम्प करायचं नसेल तर कशासाठी मी जगतो हा आपल्या जगण्याचा हेतू शोधून घेणं ही या जीवनाच्या सजेपासनं सुटका करण्याची किंवा जीवनाचं आपलं कर्तव्य अशा प्रकारची जबाबदारी आहे. आज आपण सर्व दिवस रात्र जगण्याच्या आयोजनाच्या प्रश्नामध्ये गुंतलेलो आहोत. जगायचं कसं? आयोजनाचे प्रश्न हे दुय्यम असतात. खरा प्रश्न असतो जीवनाच्या प्रयोजनाचा. मी जगतो कशासाठी? मी जगतो कशासाठी हे एकदा ठरलं की मग जगायचं कसं हे शोधता येतं. म्हणून आपल्या जीवनाला काहीतरी हेतू प्रदान करणं ही आपली जबाबदारी आहे. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही अजून तरुण आहात, तुम्ही जन्माला याच्यात तुमचा काही मोठा पराक्रम नाही. तुम्हाला काय कोणी विचारलं नव्हतं की तुम्हाला जन्म देऊ की नको देऊ. तुमची इच्छा अनिच्छा कोणी न विचारता तुम्हाला जन्म मिळाला आहे. जन्म मिळाला याच्यात तुमचा पराक्रम नाही. तुम्ही अजून मेला नाहीत, अजून जिवंत आहे, याच्यातही काही मोठा पराक्रम नाही. मरण्याचं तुमचं वयच नाही. तर तुमचं जन्माला येणं हाही तुमचा पराक्रम नाही. तुमचं न मरणं आणि जिवंत राहणं हाही या वयात तुमचा पराक्रम नाही. मग तुमचा पराक्रम आहे कशात? तुमचा पराक्रम याच्यातच असू शकतो की तुम्ही कशासाठी जिवंत आहात याचा हेतू शोधणं, याचा हेतू ठरवणं, आपल्या जगण्याला एक हेतू प्रदान करणं. आणि तो जर मिळाला, तो जर नाही मिळाला तर काय होईल थोडा विचार करा. हे जगणं, हे जीवन आयुष्यात एकचदा मिळालेलं आहे. इथे वन्स मोर नाही. इथे आपण परत येणार नाही आहोत. ही जगण्याची संधी पुन्हा मिळणार नाही आहे. आणि जे आयुष्यात एकचदा मिळालेलं आहे, पुन्हा मिळणार नाही आहे, त्याला जगण्याला जर काही हेतूही नसेल ते सगळं आयुष्य माझ्या हातातनं वाळूसारखं निघून गेलं. ज्या गोष्टीला वन्स मोर नाही ती गोष्ट मोठी अमूल्य ठरते. एकचदा मिळते, दुसऱ्यांदा मिळत नाही. तरुणांना काय आणि प्रौढांना काय, सगळ्यांची ही ठरलेली नियती आहे की त्यांना आयुष्य एकचदा आहे. हे एकचदा मिळणारं आयुष्य जे इतकं अमूल्य आहे, आपण कशासाठी व्यतीत करतो, कशासाठी खर्च करतो? सहसा आयुष्याच्या रेसमध्ये आपलं हे आयुष्य आपण वेगवेगळ्या प्रकारची कमाई करण्यासाठी विकतो. हरिश्चंद्र राजाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करायला त्याला स्वतःला विक्रीला काढावं लागलं. गुलामाच्या बाजारामध्ये राजा हरिश्चंद्रला उभं केलेलं आहे आणि गुलामांचा व्यापारी त्याची बोली बोलतोय आणि मग चांगला रेट मिळावा म्हणून तो वर्णन करतोय. बघा बघा, हा माझा गुलाम बघा, याचं कपाळ बघा, भव्य कपाळ, याचा वर्ण बघा, गोरा रंग, याचं नाक किती तेजस्वी आहे, याचं नाक किती तीक्ष्ण आहे, याचे डोळे किती तेजस्वी आहेत, याचे बाहू किती बलदंड आहे, याची छाती किती मजबूत आहे, बोला लावा याची किंमत. तुम्ही जेव्हा आपली CV घेऊन नोकरीच्या बाजारात उभे राहता तेव्हा खरं म्हणजे तुम्ही आपली अशीच बोली लावत असता. आणि अशी बोली लावून आपण शेवटी म्हणतो काय की माझी किंमत तर लावा, 10,000 लावता की 20,000 की 25,000, लेकिन बोला रे बोली, माझ्यासाठी हायेस्ट जो बोली बोलेल त्याला मी विकायला स्वतःला तयार आहे. काही पैशासाठी आपण आपलं आयुष्य विकतो. हा पैसा जगात किती आहे? आपल्याला माहित आहे की मिलियन म्हणजे 10 लक्ष, 10 लक्ष 1000 पटीने गुणलं तर होतं बिलियन, बिलियनला 1000 पटीने गुणलं तर होतं ट्रिलियन. म्हणजे 10 लक्षला 10 लक्ष वेळा गुणलं तर ट्रिलियन होतं. आणि 60 रुपये किमतीचा $1 आहे म्हणून त्याला अजून 60 ने गुणा. जगाची सध्या जगाचं दरवर्षाचं उत्पन्न हे जवळपास $80 ट्रिलियन आहे.
जगामध्ये पैसा इतका अमाप आहे की तुम्ही आणि मी आम्ही कल्पनाही करू शकत नाही, त्याच्यावरची शून्य देखील आपण मोजू शकत नाही, इतका पैसा आहे. एखाद्या समुद्राच्या किनाऱ्यावर आपण उभं असावं आणि अमाप वाळू पडलेली असावी, त्या वाळूचे रेतीचे जेवढे कण आहेत तेवढा पैसा जगात आहे अक्षरशः. जगामध्ये जी गोष्ट अमाप असते ती मातीमोल असते, आणि त्या वाळूच्या कणासाठी आपल्याकडे एकच असलेला हिरा, तो म्हणजे माझं आयुष्य, ते मी सौदा करतो, मी विकतो, म्हणतो हे घ्या माझं एक आयुष्य आणि द्या तुम्ही पोतभर वाळू. माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला आज एक पहिला तुम्हाला विनंती ही करणार आहे, आवाहन हे करणार आहे की असला मूर्खपणाचा सौदा आयुष्याचा करू नका. हे साधं व्यावहारिक शहाणपण आहे की जे जगामध्ये कमी असतं, एकच असतं, ते अमूल्य असतं, ते जगामध्ये अनंत असतं, त्याला काही मूल्य नसतं. त्या मूल्यहीन पैशासाठी आपलं एकमेव असलेलं अमूल्य आयुष्य विकू नका. असा मूर्खपणाचा सौदा कृपा करून करू नका. म्हणजेच असं म्हणूया आपण वेगळ्या शब्दात की केवळ अर्थप्राप्तीसाठी जगू नका, अर्थपूर्ण जगा. आणि आपल्या जगण्याला अर्थ प्रदान करणं हे आपल्या हातात असतं. आपल्या जगण्याला अर्थ कुठे प्रदान होईल? मी माझा एक छोटासा प्रसंग सांगतो. त्याच्यामध्ये स्वतःविषयी सांगण्याचा माझा हेतू नाही, पण 13 वर्षाचा एक मुलगा आणि 16 वर्षाचा एक मुलगा, दोन मुलं वर्धा जिल्ह्याच्या एका खेड्याच्या बाजूने सायकलने चालली होती. आणि आम्ही दोघं भाऊ होतो. माझ्या मोठ्या भावाने सायकल थांबवली. तो म्हणाला की अभय, आता आपण बरेच मोठे झालो रे. मी 13 वर्षाचा होतो. मी म्हणालो हो, आता आपण बरेच मोठे झालो. तो म्हणाला आपण आपलं काहीतरी जीवनाचं ठरवून टाकू. म्हटलं ठरवून टाकू. आम्ही दोघांनी बसून तिथे विचार केला की आता जीवनाचं काय करायचं, आपण मोठे झालो. आणि मग आम्ही बाजूला पाहिलं, खेडं होतं. त्याच्या अगोदर खेड्यात पुष्कळ फिरलो होतो, खेड्यात राहिलो होतो, त्यामुळे खेडे चांगले माहीत होते. बाजूला खेडी होती. आम्ही म्हटलं खेड्यांची अवस्था वाईट आहे रे. हो रे, वाईट आहे. मग काय केलं पाहिजे? तर खेड्यात अन्न नाही आहे लोकांना, शेतकऱ्याची अवस्था खूप वाईट आहे. आणि दुसरं, खेड्याचं आरोग्य खूप वाईट आहे, लोक खूप आजारी आहेत. माझा भाऊ मला म्हणाला की बरं ठीक आहे, मग मी शेती सुधारतो. मी म्हणालो ठीक आहे, मग मी आरोग्य सुधारतो. आणि वयाच्या 13व्या वर्षी माझ्या भावासोबत एक करार झाला. तिथल्या तिथे एक जीवनाचा करार झाला की आपण दोघांनी भारताच्या खेड्यांची शेती सुधारायची आणि आरोग्य सुधारायचं. माझ्या मित्रांनो, त्या घटनेला घटून आता 50 वर्ष झाले. तो एक जो करार मी 13व्या वर्षी केला आणि माझं सगळं जीवन बदलून गेलं. त्याच्यानंतर समस्या उरल्या नाहीत, अडचणी उरल्या नाहीत, काटे उरले नाहीत आणि मोह उरले नाहीत. कारण मला काय फार कळत होतं असंही नाही, पण फार न कळत असल्या वयामध्येच मी माझ्या जीवनासाठी एक पक्का हेतू प्रदान करून दिला की मला डॉक्टर व्हायचं आहे आणि खेड्यातलं आरोग्य सुधारायचं आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप घडत गेल्या. दोज हू नो द व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट द हाऊ ऑफ लिव्हिंग. म्हणून आपल्या जीवनाला अशा प्रकारचा एक हेतू प्रदान केला पाहिजे. आपल्या अवतीभोवतीच्या जगाकडे बघा. जर जीवनाला अर्थ प्रदान करायचा आहे तर कुठे सापडेल? कुठे गुहेत जाऊन नाही सापडणार, जंगलात जाऊन नाही सापडणार. जंगलात म्हणजे संन्यासात जाऊन नाही सापडणार. जंगलात आहेत समस्या, पण तो अर्थ शोधण्यासाठी आपल्याला आपल्या अवतीभोवतीच्या समाजात बघायला पाहिजे. आपला आजचा महाराष्ट्र कसा आहे? ज्याला भूक आहे त्याला अन्न नाही. एवढंच नाही तर जो अन्न पैदा करतो त्याच्यावरती आत्महत्येची पाळी येते. जो आजारी पडतो त्याला औषध नाही, कारण त्याच्या खिशात पैसा नाही.
आणि सगळी आरोग्य व्यवस्था ही बाजार व्यवस्थेने ग्रस्त झालेली आहे. खिशात पैसा असल्याखेरीज सहसा उपचार मिळत नाही. ज्याला अन्न हवं त्याला अन्न नाही, ज्याला औषध हवं त्याला औषध नाही, जो अन्न पैदा करतो त्याला स्वतःला जगण्याची शाश्वती नाही, त्याला आत्महत्या करावी लागते. या देशातली जन्माला आलेली दरवर्षी 3 कोटी मुलं जन्माला येतात. या 3 कोटी मुलांपैकी जन्मताच 30% कुपोषित असतात. आईच्या गर्भाशयामध्येच त्यांचं कुपोषण सुरू होऊन जातं. अजून जन्मालाच नाही आलेत, कुपोषण सुरू होऊन गेलं. कुपोषणाची नियती घेऊन किंवा जन्मकुंडली घेऊनच ते जन्माला येतात. खेड्यातल्या लहान मुलांना न्यूमोनिया होतो. एकेकाळी या न्यूमोनियामुळे अनेक लोक मरायचे. आज खरं म्हणजे अँटीबायोटिक सारखं औषध आहे, अगदी साधं औषध त्या मुलापर्यंत जर पोचलं तर काही मरण्याची त्याच्यावर पाळी येऊ नये. पण ते अँटीबायोटिक पोचत नाही म्हणून भारतामध्ये निव्वळ न्यूमोनियामुळे दरवर्षी 2.5 ते 3 लाख मुलं मरतात. आणि न्यूमोनियाने जे लहान मूल मरतं ते बघवत नाही. एवढंसं मूल असतं पण त्याच्या छातीमध्ये आता न्यूमोनियाने हवा घ्यायला जागा सोडलेली नाही. श्वास घेण्यासाठी धडपडताय, हवेसाठी धडपडताय, श्वास घेता येत नाही, केविलवाणं होतं आणि तसंच निळं काळं पडून मरून जातं. गडचिरोलीमधल्या जंगलामध्ये असंही घडलेलं आहे की आदिवासी मूल कुपोषित, वरून न्यूमोनिया झाला, अंधश्रद्धापायी जादूटोणा करत राहिले, कोंबडं कापत राहिले, मांत्रिकाकडे करत राहिले आणि शेवटी जेव्हा दवाखान्यामध्ये आमच्या पोचले, दवाखाना बंद होता म्हणून घरी आले, ओपीडीचे तास संपले होते, घरी आले. माझ्या बेडवर मी त्या मुलाला घेतलं तपासायला, छातीवर स्टेथो ठेवला, मी म्हटलं न्यूमोनिया आहे, आणि तेव्हाच त्या मुलाने श्वास बंद केला आणि संपलं. अशी मुलं या जगात मरतात. साप चावतो, जादूटोणा होतो, उपचार मिळत नाही, दूर दूरपर्यंत जेव्हा ते शेवटच्या तासांमध्ये घेऊन जातात, खरं म्हणजे दवाखान्यात शेवटी जी आहे ते डेड बॉडीज पोचते. असे मृत्यू घडतात. हे जग न्याय्य आहे का? आणि हे जग जर न्याय्य नसेल तर प्रश्न असा आहे की हे तुम्हाला आणि मला स्वीकार्य आहे का? तरुण पिढीला खरं म्हणजे आव्हान असं आहे की मित्रांनो, जशा जगात आपण जन्माला आलो ते जग आपल्याला स्वीकार्य जर नसेल तर पहिला संकल्प केला पाहिजे की जशा जगात जन्माला आलो तशा जगात मी मरणार नाही, मी मरण्यापूर्वी हे जग बदलवून जाईल. मला ही मरणारी मुलं नको आहेत, मला ही कुपोषित मुलं नको आहेत, मला ह्या शेतकऱ्याच्या आत्महत्या नको आहेत, मला या अडणाऱ्या बाळंतीण बाया मरणाऱ्या नको आहेत. मग ही जबाबदारी कोणावर आहे? हे जग जर मला मान्य नाही आहे आणि मी जर तरुण आहे तर माझी जबाबदारी आहे की हे जग मी बदलवूनच जाईन. या जगामध्ये काय घडतं बघा. धान्याचे भाव, अन्नधान्याचे भाव काही वर्षापूर्वी अचानक वाढले, इतके वाढले की व्हेनेझुएला आणि बांगलादेशमध्ये अन्नासाठी दंगली झाल्या. आणि का झाल्याचा शोध जर घेता तर घेता 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 कुठे पोहोचतो आपण की अमेरिकेमध्ये सगळ्यात प्रमुख जे धान्य आहे ते आहे मका. आणि मका त्यांनी खाण्याच्या ऐवजी बायोडिझेल निर्माण करून कारमध्ये भरण्यासाठी वापरला. कारमध्ये बायोडिझेल घालण्यासाठी मका वापरल्यामुळे जगभर अन्नाचं दुर्भिक्ष निर्माण झालं आणि अन्नाचे भाव वाढले. आणि आफ्रिकेमध्ये, इथिओपियामध्ये, सोमालियामध्ये माणसं उपाशी मेली. असं जग आपल्याला हवं आहे? अशा जगात आपल्याला जगायचं आहे? आणि नसेल जगायचं आणि हे जग जर आपल्याला मान्य नसेल तर आपल्याला संकल्प करावा लागेल की हे जग आपल्याला बदलून जायचं आहे. हे जग भौगोलिक सीमा अतिशय झपाट्याने इथे विलय होतात आहेत. दूर दूरचे देश झपाट्याने एकत्र येतात आहेत. इंटरनेटमुळे, टेलिव्हिजनमुळे, मोबाईल फोनमुळे आणि विमानाच्या प्रवासामुळे सगळे जग जोडलं गेलं आहे ग्लोबलायझेशनमध्ये. भौगोलिक विलय होतो आहे. तांत्रिक विस्मय होतात आहेत. कल्पना करू शकत नाही अशा गोष्टी घडतात आहेत.
3D प्रिंटिंग आलेलं आहे. तुम्ही ऐकलं असेल, वाचलंही असेल. आपण कागदावरती प्रिंटिंग करतो, कागदावरती आपण एखादी आकृती छापतो आणि प्रिंटरमध्ये, कॉम्प्युटरमधनं प्रिंटरमध्ये आकृती छापता येते. आता जगामध्ये कॉम्प्युटरच्या द्वारे प्रिंटरमध्ये तुम्ही वस्तू प्रिंट करू शकता. काही दिवसांपूर्वी या प्रायोगिक शास्त्रज्ञांनी अख्खी एक मोटरसायकल जी आहे ती कॉम्प्युटरद्वारे, 3D प्रिंटरद्वारे मोटरसायकल निर्माण केली. हे जे 3D प्रिंटिंग आहे, अशा प्रकारचे जग झपाट्याने बदलत आहे. असं जग बदलत आहे. पण याच वेळी आपले राजकीय नेते जे आहेत, त्या राजकीय नेतृत्वाचा प्रचंड मोठा स्खलन आणि क्षय होतोय. आपल्या राजकीय नेत्यांची उंची कमी 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 होत चाललेली आहे. भ्रष्टाचाराच्या इतक्या कथा आपण वाचतो की हळूहळू भ्रष्टाचाराची सवय व्हायला लागते. हे जग निघालं होतं. महाराष्ट्र जेव्हा बनला तेव्हा एक आदर्श समाज बनवू असं म्हणून आपण महाराष्ट्र बनवला. आणि आदर्श समाजाच्या शोधात असलेलं महाराष्ट्र हळूहळू आदर्श बिल्डिंगमध्ये जाऊन पोहोचला. आणि महाराष्ट्र आदर्श बिल्डिंगमध्ये पोहोचला. महाराष्ट्राचं नेतृत्व एवढंच नाही, तर तो आजचा समाज तुम्हालाही विचारतो आहे की तुला हवा का आदर्श बिल्डिंगमध्ये फ्लॅट? तुलाही देतो. तुला आदर्श बिल्डिंगमध्ये फ्लॅट देतो, त्यासाठी असं असं कॉम्प्रोमाइज कर, असा असा भ्रष्टाचार कर, तुलाही तिथे फ्लॅट मिळतो. माझ्या तरुण मित्रांनो, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्हाला आदर्श बिल्डिंगमध्ये फ्लॅट हवा आहे का? आणि तुम्हाला जर आदर्श बिल्डिंगमध्ये फ्लॅट नको असेल आणि त्या राजकीय नेतृत्वाच्या भ्रष्टाचारामध्ये तुम्हालाही जर सामील व्हायचं नसेल, जे आजकालच्या राजनैतिक नेत्यांना राजनैतिक कसं म्हणावं? त्याच्यात राजही नाही आणि त्याच्यात नीतीही नाही आहे. ते राजकीय नाही आहे आणि ते नैतिकही नाही आहे. कार्लाइल मोठं सुंदर लिहून गेला. तो असं म्हणाला की जेव्हा खुज्या माणसांच्या सावल्या लांब लांब पडायला लागतात तेव्हा समजून जा की सूर्यास्ताची वेळ आलेली आहे. आज आपल्या देशाच्या पटलावरती लांब लांब सावल्या पडतात आहेत. राजकीय नेत्यांचे मोठे मोठे कटआउट्स जे आहेत ते शहरामध्ये लावले जातात आहेत. त्यांच्या वाढदिवसांचे किंवा त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारांचे मोठे मोठे पोस्टर झाकळून टाकतात आहेत. त्यांची पोस्टरची उंची जेवढी वाढते आहे तेवढी त्यांची नैतिक उंची कमी होते. पण प्रश्न मग असा आहे की आपल्यासमोर एवढेच पर्याय आहेत का मग? आणि हे आपण मुकाट्याने स्वीकारणार आहोत का? खलील जिब्रान एकदा असं म्हणाला की एखाद्या झाडाचं एक पान जेव्हा गळून पडतं तेव्हा अख्ख्या झाडाची त्याला मूक संमती असते, तेव्हाच ते पान गळून पडतं. आपल्या महाराष्ट्रात जेव्हा एक मूल कुपोषणाने मरतं, एक शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो आणि मराठवाड्यामध्ये एक गाव जेव्हा पाण्याच्या अभावी तडफडतं, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राची त्याला मूक संमती असते. आपण कॉम्प्लिसिट पार्टनर्स असतो त्या अन्यायामध्ये. आणि म्हणून तरुणाईला तिसरा संकल्प हा केला पाहिजे की या भागीदारीमध्ये मी सामील होणार नाही. याचं पार्टनर मला नाही बनायचं. याच्या मी बाहेर उभा राहीन. मला आदर्श इमारतीमध्ये फ्लॅट नको. आणि या भागीदारीच्या मी बाहेर उभा राहीन. एवढंच नाही तर ही भागीदारी मी उद्ध्वस्त करीन आणि नव्या जगाचा नवा न्याय मी प्रस्थापित करेन. तरच मी तरुण आहे, नाहीतर मी आजच म्हातारा झालेलो आहे. म्हणून माझ्या तरुण मित्रांनो, हे जग आपल्याला बदलवायचं आहे असा आपला तरुणाईचा जाहीरनामा असला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणांना खरं म्हणजे मी आव्हान करू इच्छितो की त्यांनी आपला जाहीरनामा लिहिला पाहिजे, प्रगट केला पाहिजे की हे जुनं जग आम्हाला नको आहे. आमचं जग आम्ही घडवणार आहोत. आमचा उद्याचा महाराष्ट्र कसा राहील, आम्हाला कसा हवा आहे, ते मनात पहिले चित्र तर वर्णवा. आजचा जसा अन्यायी महाराष्ट्र आहे तसा आम्हाला हवा आहे, आणि तसा नको असेल तर कसा हवा आहे
तो जो जाहीरनामा राहील, ते जे चित्र राहील, तो तरुणाईचा जाहीरनामा राहील. तो जाहीरनामा असं म्हणेल की जसं जग मला मिळालं तशा जगात मी मरणार नाहीये, मी नवं जग निर्माण करीन आणि ते जग असं 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 असायला हवं आहे. 4 प्रश्न आपल्या समोर आहेत तरुणांसाठी. उद्याचा महाराष्ट्र आम्हाला कसा हवा आहे, तसा महाराष्ट्र कसा अस्तित्वात येईल, तो केव्हा अस्तित्वात येईल आणि तो कोण अस्तित्वात आणेल. कोण अस्तित्वात आणेल असं म्हटलं की आपण शेजारी पाजारी बघतो. शिवाजी दुसऱ्याच्या घरात हवा, भगतसिंग दुसऱ्याच्या घरात हवा, समाजसेवक दुसरीकडे हवेत. एका राज्यामध्ये एकदा दुष्काळ पडला, मराठवाड्यासारखाच. असं समजा की मराठवाड्याचीच कथा आहे, जुनी कथा आहे. राज्यामध्ये दुष्काळ पडला. राजाला स्वप्न पडलं की राजा, तुझ्या राजधानीच्या बाहेर एक ओसाड मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये शंकराची पिंड आहे. त्या पिंडीवरती कोणी अभिषेकच नाही धरला म्हणून हा दुष्काळ पडलाय. त्या पिंडीवरती दुधाने ते सगळा गाभारा मंदिराचा पूर्ण भरून टाका. ती पिंड दुधामध्ये बुडून जेव्हा जाईल तेव्हा तुझ्या राज्यामध्ये पाऊस पडेल. राजाने घोषणा दिली दुसऱ्या दिवशी की आज रात्री प्रत्येक नागरिकाने जाऊन 1 लोटा दूध त्या मंदिरात टाकावं. पूर्ण गाभारा उद्या दुधाने भरून गेला पाहिजे, म्हणजे राज्यावरचं दुष्काळाचं संकट दूर होईल. रात्र झाली. बंडूबाने विचार असा केला की दूध तर सगळेजण टाकणारच आहेत, मी 1 लोटाभर पाणी टाकलं तर काय बिघडणार आहे, कोणाला कळणार आहे.